नमस्कार मित्रांनो, मी निर्भय सिंग राजपूत, मुक्काम पोस्ट रायखेड, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। यावर्षी मी कापूस जो आहे तो SRT पद्धतीने घेण्याचं ठरवलेलं आहे। SRT सोबत मी डॉक्टर कृष्णचंद्रन यांचे उत्पादनांची निविष्ठा तयार करून त्यांचा वापर मी करणार आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला माझं शेत, माझा कापूस, माझा ऊस मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा, हा कापूस जो आहे हा 18 जूनची लागवड आहे। याच्यात आता सध्या लवाळा तण हे वाढलेलं आहे। उद्या मी आता याच्यात मीरा 71ची फवारणी करणार आहे। याला मी एक खताचा एक डोस टाकला आहे। त्याच्यात डॉक्टर कृष्णचंद्रन यांचे उत्पादनांची निविष्ठा मी तयार केलेली होती। त्याच्यात NPK, OWDC, NWDC, व्यायाम यांचं एकत्रितपणे मी 2000 लिटर टाकीमध्ये मी ते केलेलं होतं आणि त्याच्यात एक थैली 10-26-26ची टाकून ती ठिबकद्वारे मी कापसाला दिलेली आहे। आता हा दुसरा डोस तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे मोठ्या प्रमाणात फेस तयार होऊन हे अतिशय चांगली अशी निविष्ठा तयार झालेली आहे। या इथे ही मायक्रोरायझाची आहे टाकी। इकडे हा माझा ऊस आहे, ऊसाचं मी रोप लावलेलं होतं। आज ऊसाचं रोप हे मी 10 जूनची लागवड आहे माझी मित्रांनो। याला सुद्धा फक्त त्या एका थैलीतून मी याला सुद्धा दिलेलं आहे खत ते। आता कापसासाठी मी मागे बोललो होतो दशपर्णी अर्क मी तयार केलेला आहे। तो दशपर्णी अर्क फक्त मी कापसावरती मारतो, कुठल्याही प्रकारचं बाहेरून पेस्टिसाइड्स मी आणत नाही। आणि मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा माझा कापूस होता, तर त्या कापसाचं काही बिया पडलेल्या आहेत आणि ते तयार झालेला जो आहे खूपच सुंदर आहे। हे बघा, इथे दिसतं बघा, हे बघा, एकदम निरोगी। हे मागच्या वर्षीचा कापूस जो लावलेला होता त्याचा जो कापूस पडलेला होता त्याच्यातून हे एक झाड निघालेलं आहे। आता माझा विचार आहे यावर्षी मी हा जो माझा कापूस उत्पादन होईल त्याच्यातनं मी 1 एकरसाठी तरी बियाणं घरचं काढून ठेवणार आहे। त्याची लागवड मला करायची आहे। बघूया काय रिझल्ट देतं ते, नाही तर कमीत कमी अर्धा एकर तरी आपण करून बघू। कारण जर ते सक्सेस झालं, जर त्याचं उत्पादन चांगलं आलं तर निश्चितपणे आपले खूप पैसा आपला वाचणार आहे बियाण्याचा। पुढच्या वर्षी आपण त्याचा प्रयोग करणार आहोत आणि त्याचा देखील मी व्हिडिओ टाकणार आहे। तोपर्यंत नमस्कार।